देख रहे हैं सक्षम भारत टीवी। इथे जे आमच्या मंत्रालयाचं क्षेत्रीय कार्यालय आहे, फील्ड ऑफिस आहे, त्यांचा हेड ऑफ ऑफिस म्हणून माझ्यासोबत पहिलीचा 15 महिन्याचा असिस्टंट डायरेक्टर आहे आणि मनीष झा हे सुद्धा असिस्टंट डायरेक्टर आहे। तर PM विश्वकर्मा योजना आपला एक कार्यक्रम, ही जे प्रेस कॉन्फरन्स आहे, ही प्रेस कॉन्फरन्स MSME DFO नागपूरतर्फे ऑर्गनाईज केली आहे आणि PM विश्वकर्मा एक्झिबिशन कमसेल हा कार्यक्रमासंदर्भात ही आपण इथे प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली आहे। तर PM विश्वकर्मा म्हणजे काय आणि PM विश्वकर्मा योजना काय आहे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो की PM विश्वकर्मा ही जी योजना आहे ही 17 सप्टेंबर 2023ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवशी या योजनेचं उद्घाटन माननीय पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीमध्ये झालं होतं। उद्घाटनाचा जो कार्यक्रम आहे तो ऑल ओव्हर इंडियामध्ये 71 ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आला होता आणि लाईव्ह टेलिकास्ट इथे करण्यात आला त्या ठिकाणी सुद्धा त्या राज्याची जे मंत्री आहे, मंत्री CM DCM यांनी उपस्थिती लावली होती। तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात याचं उद्घाटन 1 वर्ष आधी झालं। त्यानंतर येत्या मागच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये 20 तारखेला PM विश्वकर्मा योजना याचे 1 वर्ष कंप्लीट झाल्यानिमित्ताने वर्धा येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आले होते, उपस्थिती लावली होती आणि या कार्यक्रमामध्ये जवळपास 35,000 पार्टिसिपंट्स उपस्थित होते त्या कार्यक्रमात। तर तो नॅशनल लेवलचा कार्यक्रम होता, ते एक्झिबिशन होतं। त्यानंतर आता जो PM विश्वकर्मा एक्झिबिशन हे ज्या आपण आयोजित करत आहोत 14, 15, 16 डिसेंबरला रेसिम्बा ग्राउंड नागपूर येथे हा कार्यक्रम राज्यस्तरीय किंवा आपल्या विदर्भाच्या लेवलचा हा कार्यक्रम आहे। तरी जी PM विश्वकर्मा योजना आहे ही योजना जी आहे या योजनेमध्ये जे काही ग्रामीण आणि शहरी भारत जे पारंपरिक कारागीर आहेत, शिल्पकार आहेत, त्यांना मोटिवेट करण्यासाठी, त्यांना एनकरेज करण्यासाठी आणि त्यांचं जे जीवन आहे हे समृद्ध बनवण्यासाठी म्हणून ही योजना तयार करण्यात आली आहे। आपण या योजनेचा जर लोगो पाहिला, PM विश्वकर्मा लोगो वा डायस्पोरा दिसेल, याच्यामध्ये 3 शब्द आहेत महत्वाचे: सन्मान, सामर्थ्य आणि समृद्धी। तर या सन्मान, सामर्थ्य आणि समृद्धी ते या सन्मान, सामर्थ्य आणि समृद्धी या अंतर्गत दिलेले बेनिफिट्स आहेत। तर हे जे ग्रामीण पारंपरिक कारागीर आहेत यामध्ये बरेचसे कारागीर येतात पूर्ण आपण भारत देशामध्ये जर पाहिलं तर यामध्ये 18 जे कारागीर आहेत, 18 प्रकारचे ट्रेड्स, 18 प्रकारचे कारागीर यांनाच या योजनेसाठी पात्र इलिजिबल केलेले आहे। ते जे ट्रेड्स आहेत ते आहेत कारपेंटर, नाव बनाने वाले, अस्त्र बनाने वाले, लोहार, ताला बनाने वाले, हथौड़ा और टूलकिट निर्माता, सुनार, कुम्हार, मूर्तिकार, मोची, राजमिस्त्री, डलिया, चटाई, झाड़ू बनाने वाले, पारंपरिक गुड़िया और खिलौना बनाने वाले, नाई, मालाकार, धोबी, दर्जी, मछली का जाल बनाने वाले, हे जे 18 ट्रेड्स आहेत हे 18 ट्रेड्स यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। या योजनेमध्ये सध्या पोसेटेड एक्सप्रेस मध्ये आणखी ट्रेड्स ऍड करतील, सध्या 18 ट्रेड्स ऍड केलेले आहेत। तर यांना सन्मान, सामर्थ्य आणि समृद्धी म्हणजे या योजनेमध्ये काय मिळतं की या योजनेमध्ये हे जे या ट्रेड्सचे जे कारागीर आहेत त्यांनी आपल्याला CSC सेंटरवर स्वतःहून रजिस्टर करून घेतलं की त्यानंतर सर्वात पहिले रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना सन्मान म्हणजे त्यांना आयडेंटिटी कार्ड आणि सर्टिफिकेट मिळतं, म्हणजे त्यांना एक सन्मान दिला जातो।
एक आयडेंटिटी देऊन आणि एक सर्टिफिकेट देऊन. त्यानंतर सामर्थ्य म्हणजे तुम्हाला आयडेंटिटी दिल्यानंतर त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग दिलं जाते एक हप्त्याचं. त्या स्किल डेव्हलपमेंटच्या ट्रेनिंगमध्ये जे आहे त्यांना पर डे 500 रुपयाचा म्हणजे स्टायपंड सुद्धा दिला जातो. त्यानंतर ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर त्यांना 15,000ची टूल किट दिल्या जाते. आहे तुमच्याजवळ टूल किट आलेली आहे. आता तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे, तर वाढवण्यासाठी काही फंडिंगची आवश्यकता राहते. तर त्यासाठी म्हणून तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी म्हणून समृद्धी करण्यासाठी म्हणून पहिले 1 लाखाचं लोन या योजनेअंतर्गत मिळते आणि ती 1 लाखाचं जे लोन आहे हे मात्र 5% व्याजावर मिळतं. वरचं जे आहे वरचं जे म्हणजे व्याज आहे ते या स्कीममध्ये टेकन केअर केलं जातं. आणि हे 1 लाख रुपये जर तुम्ही म्हणजे कारागिरांनी 18 महिन्यामध्ये रिटर्न केले, लोन पूर्ण परतफेड झाली, तर आणखी पुढे 2 लाखाचं लोन मिळतं आणि त्या 2 लाखावरसुद्धा सबसिडाईज इंटरेस्ट रेट 5% इंटरेस्ट रेट लागतो आणि वरचा जो इंटरेस्ट रेट आहे बँकेचा जो काही तो या योजनेअंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया उचलते. तर अशा प्रकारे सन्मान, सामर्थ्य आणि समृद्धी या अशा प्रकारचे बेनिफिट्स याच्यात दिलेले आहेत. तर यानंतर तुम्ही कोणी कारागीर आहे त्यांनी आपला व्यवसाय चालू केला आहे सर्व गोष्टी करून, त्यानंतर त्यांना मार्केटिंगची आवश्यकता राहते, विपणनची आवश्यकता राहते. तर हे जे एक्झिबिशन आपण ऑर्गनाईज करून राहिलेलं आहे रेशीमबाग मैदानमध्ये, त्याचा उद्देश हेच आहे की हे जे कारागीर आहे या कारागिरांना त्या कारागिरांना मार्केटिंग असिस्टन्स म्हणून त्यांना प्लॅटफॉर्म क्रिएट करणं. तर आपण या एक्झिबिशनमध्ये 3 मीटर बाय 3 मीटर म्हणजे जवळपास 10 फूट बाय 10 फुटाचा एक चांगला स्टॉल, जो जर्मन हँगरमध्ये विथ वुडन प्लॅटफॉर्म आणि कार्पेट असा चांगला प्रकारचा क्वालिटीचा स्टॉल आपण या जे स्टेज 3 क्लिअर झालेले जे विश्वकर्मा आहे त्यांना आपण इथे देत आहे, फ्री ऑफ कॉस्ट देत आहे. आणि ते विश्वकर्मा तिथे त्यांचे जे काही प्रॉडक्ट्स असतील, सर्व्हिसेस असतील ते डिस्प्ले करतील आणि सेलसुद्धा करतील, जेणेकरून त्यांना तिथे कस्टमर मिळेल, नेटवर्किंग होईल आणि त्या अशानुसार त्यांचं मार्केटिंग डेव्हलप होईल, मार्केटिंग वाढेल, तर आणि स्वतःला ते समृद्ध करू शकतील. तर या उद्देशाने हा जो एक्झिबिशन आहे, एक्झिबिशनचा PM विश्वकर्मा एक्झिबिशन आणि एवं विक्री हा कार्यक्रम आपण 14, 15, 16 डिसेंबर ला रेशीमबाग ग्राउंडमध्ये आयोजित केलेलं आहे. त्याचं जे प्रेस नोट आहे ती सर्वांना डिस्ट्रीब्यूट करणार आहे 3 भाषेमध्ये. तर या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे 14 डिसेंबर 2024 रोजी सकाळी एक्झिबिशनला सर्वांनी पार्टिसिपेट करा, उत्स्फूर्त प्रतिसाद द्या आणि हे जे विश्वकर्माज आहे यांचं मनोबल वाढवा आणि त्यांना एक प्रकारे मार्केटिंगचं म्हणजे काही परचेस वगैरे करून त्यामध्ये मार्केटिंग रेट्स आहे. कार्पेंटर म्हणजे सुतार, लोहार, ताला बनाने वाले. तर यामध्ये जरी हे जे असा सुतार, लोहार आपल्याला दिसते, पण याच्यामध्ये कास्ट म्हणून असं नाही आहे तुम्हाला कास्ट लोहारच असले पाहिजे, लोहार सुतार कास्टचे असले पाहिजे सुतारच्या याच्यासाठी. तर होऊ शकते की एखादा सुतार कास्टचा नाही आहे पण तो सुतार म्हणजे कार्पेंटरीचं काम करत आहे, तर कास्ट हा क्रायटेरिया नाही आहे इथे. सर्वप्रथम एज्युकेशन हा एक क्रायटेरिया नाही याच्यामध्ये. तर यामध्ये तुम्हाला जे आहे हे तुम्ही परंपरागत म्हणजे तुम्ही काही वर्ष आधीपासून गुरु शिष्य परंपरेने किंवा तुमच्या वडिलोपार्जित यांनी तुम्ही हे कार्य करत असलेले पाहिजे, हे एक क्रायटेरिया आहे, हाच क्रायटेरिया आहे फक्त. आणि तुम्हाला हे जे विश्वकर्मा आहे या ट्रेडमध्ये येणारे त्यांना अप्लिकेशन करण्यासाठी pmvishwakarma.gov.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करायचं आहे. पण विश्वकर्मांना या वेबसाईट आणि बाकी गोष्टी ह्या शक्य होत नाही सर्व करणं किंवा त्यांना समजण्यासाठी त्रास जातो. तर CSC जे आहे आधार केंद्र जे आहे तिथे त्यांना जायचं आहे आणि त्यांना फक्त आपला आधार कार्ड, पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड कंपल्सरी नाही, पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड, बँकेचे डिटेल्स हे घेऊन जायचं आहे आणि त्यांचे बायोमेट्रिक तिथे आधार कार्डच्या बेसवर चेक करण्यात येते. ते बायोमेट्रिक जे इन्स्ट्रुमेंट राहतं ते आणि रजिस्टर करता येतं. एज फैक्टर भी ऐसा कुछ नहीं है इसमें दिया हुआ कि ये एज में करना करके. जो त्यांना सहयोग राशी 1 लाखाचा जो देण्याचं तुम्ही म्हटलं आहे, हां, तर त्याचं काय प्रोसेस काय होणार? सहयोग राशी नाही आहे ती, जी आहे ती लोन आहे. लोन पण सबसिडाईज इंटरेस्ट रेटनी लोन आहे. तो त्यांचं व्यवसाय वृद्धीसाठी देण्यासाठी येते ते लोन.
तर त्यासाठी जे आहे ते लोन जे मिळतं ते पहिले तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पहिले प्रमाणपत्र मिळतं, त्या आयडेंटिटी कार्ड मिळतं, त्यानंतर ट्रेनिंग होतं 1 हप्त्याचं ट्रेनिंग. पहिलं ट्रेनिंग जे आहे 1 हप्त्याचं ट्रेनिंग राहतं आणि पर डे 500 रुपये त्यांना स्टायपंडसुद्धा दिलं जातं ट्रेनिंगला. सर्टिफिकेट पण मिळतं, ट्रेनिंगचं सर्टिफिकेट मिळतं आणि रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट मिळतं. लोनचा जो आहे ना हा वेगवेगळ्या बँकेचा आणि वेगवेगळा हे जे आहे डेटा जो आहे या संदर्भात आहे. तर कॉन्सोलिडेटेड जे आहे अशी फिगर आता सांगता येणार नाही, परंतु जे स्टेज 3 क्लिअर झाले त्याच्या जवळपास 25% लोकांना लोन मिळालेलं आहे. बऱ्याचदा योजनेमध्ये फॉर्म भरतात पण बँकवाल्यांकडून मग ते क्लिअर होत नाही की ते मग आणि कोणतं ट्रान्झॅक्शन CVs ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पण ते लागू राहतील का? कोणते बँकवाले जे आहे ते अप्रूव्ह देत नाही. नाही नाही नाही, हे जे आहे ना ही योजना जी आहे जे कोलॅटरल सिक्युरिटी अंतर्गत आहे, म्हणजे पूर्ण जे याची जी गॅरंटी आहे कोलॅटरल सिक्युरिटी गव्हर्नमेंट घेते, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं मॉर्गेज वगैरे घ्यायचं नाही आहे, ती सरकारनेच याची गॅरंटी घेतलेली आहे.